अध्यक्ष महोदय, या अर्थसंकल्पामध्ये जे काही विषय या ठिकाणी मांडण्यात आले, मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक या शहरांच्या संदर्भामध्येच अधिक भाष्य या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलं। ग्रामीण भागाला खऱ्या अर्थानं या अर्थसंकल्पामध्ये न्याय मिळाला असं आपल्याला म्हणता येणार नाही। अध्यक्ष महोदय, आपणही मराठवाड्यातून येता, मीही मराठवाड्यातून येतो आणि या अर्थसंकल्पामध्ये मराठवाड्याचा विसर सरकारला पडला आहे। अशीच परिस्थिती या अर्थसंकल्पामधून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। अध्यक्ष महोदय, 2023 साली राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी यांनी अर्थसंकल्प मांडला होता आणि त्या अर्थसंकल्पामध्ये मराठवाडा वॉटर ग्रिड या संदर्भामध्ये त्यांनी घोषणा केली। त्यांच्या डोक्यामध्ये ही कल्पना आहे, ही योजना आहे, पण या अर्थसंकल्पामध्ये मात्र मराठवाडा वॉटर ग्रिड या संदर्भामध्ये कुठेही भाष्य झालं नाही। हे मला असं वाटतं थोडंसं मराठवाड्याला अन्यायकारक आहे असं मी म्हणालो तर ते चुकीचं होणार नाही, हे मला मुद्दामून या ठिकाणी आपल्या पुढे मांडावंसं वाटतं।